शिवसेना महायुतीच्या काळात महिला आणि ज्येष्ठांसाठी आम्ही अनेक योजना सुरू केल्या आहेत आणि पुढील 6 महिन्यात सर्व कर्मचाऱ्यांची देणी टप्प्याटप्प्याने देणार आहोत। 247 चा भारत हा डिझेल मुक्त बसचा असेल हे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही आजपासून प्रयत्न करत आहोत। 216 बस डेपो डेव्हलपमेंटमध्ये आहेत। शहरी ग्रामीण भागातील बस डेपो यामध्ये प्रस्तावित आहेत। तसेच परिवहन मंडळाने कोणताही प्रोव्हिडंट फंड थकीत ठेवलेला नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सभागृहात माहिती पाहूयात। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे ही वस्तुस्थिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून एसटी महामंडळ हे तोट्यामध्ये घाट्यामध्ये आहे आणि तो घाटा हा प्रामुख्यानं आपण सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत किंवा महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेपर्यंत एसटी पोहोचावी यासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना राबवतात त्यामुळे होतोय। म्हणजे अनेक योजना ज्या आहेत त्या योजनांची मी तुमच्या समोर माहिती देणार नाही कारण सर्वसामान्य सगळ्या लोकप्रतिनिधींना त्याची कल्पना आहे। परंतु एसटी हा काही उत्पन्नाचा स्रोत नाहीये। कुठल्याही राज्यानं एसटीला उत्पन्नाचा स्रोत म्हणून मान्यही करू नये किंवा कुठल्याही राज्यानं एसटीच्या माध्यमातून खूप काही आपल्याला उत्पन्न होईल हाही विचार करू नये आणि कुठल्याही राज्यामध्ये तशी परिस्थिती नाहीये। राज्यानं सुद्धा हाच विचार केलाय आणि म्हणून महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्या महिलांना 50% सवलत दिलेली आहे, ज्येष्ठ नागरिकांना आपण 75% वरील पूर्णतः सवलत दिलेली आहे आणि समाधानी आहे। जनता सुद्धा समाधानी आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून आम्हाला विविध ह्या योजनांचा लाभ मिळतोय। त्यामुळे एसटीचं उत्पन्न हे वाढावं आणि त्यासाठी नवीन बसेस घेण्याचा पर्याय आम्ही उपलब्ध करून दिला आहे। त्यानुसार दर वर्षाला 5000 याप्रमाणे पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही 25000 बसेस घेतोय। अजून पुढे आम्ही जाऊन तुम्हाला सांगतो की 2047 चा भारत त्या दृष्टिकोनातनं आम्ही आजच्या ज्या बसेस आहे हळूहळू त्या बसेस ईव्ही मध्ये कशा कन्वर्ट होईल आणि 2047 साली आमच्याकडे एकही ही डिझेलची बस राहणार नाही ह्याची दक्षता घेऊन ती योजना सुद्धा आम्ही कार्यान्वित करतोय, जेणेकरून आमच्या ज्या जुन्या बसेस आहे त्या ईव्ही बसेस मध्ये आम्ही कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो। तशी अतिशय चांगली योजना आम्ही आखतोय। परंतु हे करत असताना आमचे एसटीचे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, त्यांना सुद्धा त्यांचा पगार वेळेवर मिळाला पाहिजे, त्यांना सुद्धा त्यांची थकबाकी मिळाली पाहिजे। ह्यासाठी पीपीपी तत्वावर आम्ही सगळ्या एसटी महामंडळाच्या जेवढ्या काही जागा आहेत त्याचं आम्ही नियोजन करतोय। तब्बल 72 पॅकेज म्हणजे जवळजवळ 216 एसटी डेपो आम्ही ह्या पुढल्या 2 महिन्यामध्ये डेव्हलपमेंटला काढलेले आहेत। त्याचं ऑलरेडी आम्ही निविदा प्रक्रिया चालू केलेली आहे। एक चांगला डेपो डेव्हलप करत असताना ग्रामीण भागातले 2 डेपो सुद्धा त्या डेव्हलपरनं डेव्हलप करून द्यावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। त्यामुळे तशा प्रकारच्या 3 डेपोचं आम्ही डिझाईन निर्माण केलेलं आहे आणि चांगले चांगले आर्किटेक्ट त्याच्यासाठी आम्ही बसवलेले आहे। त्यातनं जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नाचा स्रोत हा भविष्यातील आम्हाला एसटी कामगारांच्या देणी देण्यासाठी आणि त्याचबरोबर आताची जी देणी बाकी आहे ती देण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येईल। त्यातनं उत्पन्न काही मिळेल हा विचार नाही आम्ही करत, परंतु आमच्या कामगारांची मात्र पूर्ण देणी देण्यात कशी येतील यासाठी आम्ही हे पीपीपी तत्वावरचं मॉडेल करतोय आणि भविष्यामध्ये मी तुम्हाला अभिमानानं सांगेल की पुढल्या 2029 पर्यंत राज्यातला जास्तीत जास्त बस डेपो हा बस पोर्ट झाल्याशिवाय राहणार नाही। सभापति महोदय, प्रताप सरनाईक जो एक बार बोलता है वो फिर बाद में अपनी आपकी भी नहीं सुनता है, ऐसा प्रताप सरनाईक का इतिहास है। ऐकून घ्या जरा ऐकून घ्या सचिन भाऊ, अनिल ओ परब साहेब ऐकून घ्या जरा, परब साहेब ऐकून घ्या, तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतो ना सगळी मी। सभापती महोदय मला संरक्षण द्या, त्यांना सांगा माझं त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतोय। याचं कारण असं आहे की ही वस्तुस्थिती आहे की 2400 कोटी रुपये ह्या अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये ठेवलेले आहेत, बरोबर आहे। मी सुद्धा बोललेलो आहे, हे तू सुद्धा तेवढं सत्य आहे की 6 महिन्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्यानं ह्या कामगारांची देणी देऊ, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। देणी टप्प्याटप्प्यानं देणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी आम्ही ह्या कामगारांची काही प्रमाणात देणी देऊ, मी दिली। काही जी बाकी आहे ती सुद्धा 6 महिन्यानंतर टप्प्याटप्प्यानं देऊ, पण सर्वच्या सर्व बर्डन हे राज्य शासनाकडे वित्त विभागाकडे का म्हणून टाकायचं?
2400 कोटी रुपये आम्हाला दिलेले, अंदाजे 500 कोटी रुपयाचा आम्हाला सर्व कामगारांचा पगाराला आम्हाला खर्च येतो. तो 7 तारखेच्या दरम्यान आम्ही येतो, तरी सुद्धा 4 महिन्याच्या पगारानंतर 400 कोटी रुपये यातलेच आम्हाला उरतात. म्हणजे त्यातही आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ शकतो. परंतु मी मगाशीच सांगितलं की PPP तत्वावर आम्ही सगळ्या बेस्ट डेपो हे डेव्हलप करायला देतो आणि त्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे. जवळजवळ आम्ही 216 डेपोचे हे टेंडर काढलेले आहे. ते टेंडर निश्चित झाल्यानंतर पुढल्या 6 महिन्यामध्ये त्यातले सुद्धा पैसे आम्हाला येणार आहेत परब साहेब. कारण शेवटी प्रताप सरनाईक विधानसभेचा सदस्य आहे, मंत्री आहे, परंतु एक व्यावसायिक सुद्धा आहे. काही निर्णय घेत असताना तो अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून निर्णय घेतो जेणेकरून माझ्या कामगारांना सुद्धा त्यांची जी थकबाकी ती मिळाली पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्यांची थकबाकी ही पुढल्या 6 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही देणार. तशी प्रोव्हिजन राज्य शासनानं केलेली आहे, तशी प्रोव्हिजन एसटी महामंडळानं सुद्धा केलेली आहे. अनेक उत्पन्नाचे स्रोत सुद्धा आम्ही निर्माण करतोय जेणेकरून त्या उत्पन्नाच्या स्रोताच्या माध्यमातून सुद्धा आम्ही कामगारांची देणी देऊ. आणि दुसरं तुम्ही महत्त्वाचं विचारलंय, प्रॉव्हिडंट फंडाचं कुठलंही आम्हाला देणं नाही आहे. देणं होतं हे मान्य केलेलं होतं काही वर्षापूर्वी, परंतु आता मात्र काही देणं नाही. त्यामुळे तोही प्रश्न आता निकाली केलेला आहे.